महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्यालाय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मांजरी, शेवाळवाडी आणि आसपासच्या परिसरामध्ये पान टपऱ्यावरती सर्रास ड्रग्जची विक्री होत असून गावातील अल्पवयीन तरुण मुले मुली या ड्रग्जच्या आहारी जाताना दिसत आहे, असा आरोप करत मांजरी गावचे माजी सरपंच शिवराजप्पा घुले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांना निवेदन देत कार्यवाहीची मागणी केली आहे. या सर्वांमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणते नेते यांना पाठबळ देत आहेत, तसेच अशा गुन्हेगारी वृत्तीचा इसम राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचा दावा देखील शिवराज घुले यांनी केलाय. भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांना निवेदन देत सखोल चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. पाहुयात याबाबत सविस्तर बातमी. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांची माध्यमांना प्रतिक्रिया. आता निवेदन दिलं आपण काय विषय काय नाही. आज जे मांजरीमध्ये कोयता गँगचा सुसुळा व मांजरीच परिसर नव्हे तर केशवनगर असेल, 17.5 असेल, मांजरी असेल, शेवाळवाडी असेल, ह्या परिसरामध्ये काही पानटपऱ्या चालवल्या. माझी अशी विनंती पत्रकारांनी त्याच्यावर लक्ष घालावं. तुम्ही पहा, पानटपरी सकाळी 8 वाजता उघडायची तिथं गर्दी, म्हणजे लोक वाट बघतात ती उघडायची. संध्याकाळी 10 वाजता 11 वाजता पानटपरीत लाईन लागली. त्या आम्हाला कळत होतं की हा काय प्रकार आहे. असले कुठं अचानक पान खाणारे प्रेमी वाढले. तर ते प्रेमी नाही, ते ॲक्च्युली त्याच्यामध्ये माझी माहिती अशी मला कळली की मी जरा काही पोरं पाठवून काढली माहिती, तर 30 रुपयाला काहीतरी ते पान विकतात आणि त्याच्यामध्ये ते ड्रग्सचा वापर करतात आणि ते पान पोरांना दिलं जाते. आज माझं असं म्हणत नाही की आमच्या गावातनं म्हणजे गुन्हा दाखल आहे, मला वाटतं खराडी पोलीस स्टेशनला काहीतरी, चंदननगर खराडी, आता नक्की माहीत नाही कुठल्या पोलीस स्टेशनला, कारण आता नवीन पोलीस स्टेशन बरेचसे वाढलेत, तर नाव सांगता येत नाही. तर तिथं काहीतरी 60-70 लाख रुपयाचं ड्रग्स असताना आमचा एक गुल्यांचा मुलगा सापडला आहे. त्याचा सक्का भाऊ राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष आणि तो आज फरार आहे. मग मला एक म्हणायचं की कोण यांना पाठिंबा कोण देत आहे? राष्ट्रवादीतनं काय चाललं आहे की तुम्ही असल्या गुन्हेगारांना ज्यांचं रॅकेट जर पाहिलं, मी मगाशी DCP साहेबांची एक मुलाखत पाहिली जी पत्रकारांना दिलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की ते पार राजस्थान आणि हरियाणापर्यंत जाते रॅकेट. 4 कोटी रुपयेपर्यंत ड्रग्स सापडले त्याच्यामध्ये आणि त्यांचं म्हणणं की ज्या पूर्ण रॅकेट सापडेल ते कुठंतरी 100 कोटीपर्यंत जाण्याचे चान्सेस. मग आज ही जी परिस्थिती आहे, तर आज गावातली जी सर्वसामान्य गरिबाची पोरं आहेत ह्यांची फार राख रांगोळी चालवलेली. ह्यांना हाताशी धरून अल्पवयीन पोरांना ह्यात वडून अल्पवयीन पोरांकडनं हे काम करून घेतलं जाते. माझं असं म्हणणं की पोलिसांनी याच्या पूर्ण लक्ष घालावं, नाही तर भारतीय जनता पार्टीला परत रस्त्यावर एकदा उतरायची वेळ यावी नाही. मग आम्हाला मान्य आहे, तुम्ही विचारसान पत्रकार की अरे CM तुमचे गृह खातं तुमच्याकडे, पण आम्हाला असं वाटतं की आता मान्य आदरणीय आजीदादा आपले नाही आहेत, पण ही जी घटना आहे ही 2 महिन्यापूर्वीची आणि मग ह्यांना काय कुणा राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांकडनं साथ आहे का? काय नक्की का पोलीस कशाला घाबरतात? यांच्यावर कारवाई का होत नाही? आमच्यासारख्या सर्वसामान्यांना ह्या पानटपऱ्या दिसतात आणि त्याच्यावरती गर्दी दिसते, पोलिसांना का दिसत नाही? कोण आहे ह्याच्या पाठीमागं? आमचं हीच म्हणणं आहे आणि ह्यासाठी आम्ही झालं भविष्यामध्ये हे जर सगळ्या कारवाई नाही झाल्या तर आम्हाला मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल किंवा CP ऑफिसला जाऊन CPला भेटायला लागेल किंवा वेळ आलं तर मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार करायची वेळ यावी नाही आमच्या. एवढीच आमची विनंती असेल पोलिसांना. साधारण आपण भारतीय जनता पार्टीचे काम करतो. आता तुम्ही सांगितलं की संबंधित व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता नाही, पदाधिकारी आहे. तुम्ही परत ऐकलं नाही, पदाधिकारी आहे. मला वाटतं माझ्या दुसरा उपाध्यक्ष होता. काय ते त्याच्यावरती काही गुन्हा दाखल आहे? त्याच्या भावावरती, तो सख्या भावावरती माझ्या माहितीनुसार तो फरार आहे. त्या गुन्ह्यामध्ये जे 4 कोटीचं रॅकेटचं जे DCP साहेबांची इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये एक भाऊ अटक आणि एक भाऊ फरार आहे. आणि मग मला सांगा, हे राष्ट्रवादीतलं आहे, मांजरीतलं आहे, मुलांचं आहे, मला ते विषय नाही. माझा विषय काय आहे की ह्याच्या पाठीमागं कोण आहे, कुणाच्या साथीवर चालले त्या मुलांचं. माझ्या माहितीनुसार त्यांच्या स्वतःच्या फेसबुकवरती वेपन असलेला फोटो आहे, अरुण गवळीला भेटलेला फोटो आहे, अजून काय पाहिजे, राष्ट्रवादीच्या बॅनरचे फोटो आहेत, केक कापणारे फोटो आहेत, रॅलीचे फोटो आहेत. मग ह्या असलं करायला कोणाचा पाठिंबा आहे? का होतं ह्या लेवलपर्यंत का जातं आहे? आज अशी परिस्थिती आहे की सर्वसामान्य जी गरिबाची पोरं आहेत ह्याला वापरून, अल्पवयीन मुलांना वापरून हे रॅकेट चालले जाते. ही बेसिक माहिती 100%. योगायोगाने आज पहिल्यांदा कोणतरी मोठा बकरा ॲक्च्युली पोलिसांच्या हाताला लागला म्हणून तरी हे उघड झालं. हे किती वर्षापासून चालू आहे? आम्ही उलट पूर्वी विचार करतो, अरे काय आहे की मला 2 वेळा बाबा आम्ही गोपाळपट्टी ते मांजरी हडसर गाव चालत गेलो होतो, 200-250 पोरं.
का आता त्यावेळेस बी असं कोयता यांच्या पोरांनी प्रॉपरवरती अटॅक केला. इथं आमचे बंधू बाळासाहेब घुले शिवाजी स्मारक समितीचे, छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष ज्यांनी पुतळा बसवला गावात, त्यांच्यावर अटॅक झाला. मग आता काय झाले, प्रॉपरांच्या घरात घुसून मारणे, सोनं वरवाडणे, काय करणे, आता एवढंच राहिले का फक्त. त्यासाठी आज आम्ही निवेदन दिले. निवेदनामध्ये असं पोलिसांना विनंती केली की आम्ही जर हे झालं नाही तर तीव्र पद्धतीचं आंदोलन बघू. त्याच्यामध्ये तुम्ही या संदर्भामध्ये भाजपचे काही मंत्री, आता गृह मंत्रालय तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे भाजपाकडेच आहे. हो. मग आता तुम्ही ज्येष्ठ नेत्यांशी काय बोलणार आहात? बोलणार ना, आम्ही ज्येष्ठ नेत्यांशी बोलणार. आम्ही ह्याच्यामध्ये आम्ही अशी सुरुवात केली की जो काय संविधानात कायदेशीर विषय तर पोलीस स्टेशनपासून आपण सुरुवात केली पाहिजे. कारण का पोलीस स्टेशननी जर ठरवलं आणि वरतीवर व्यवस्थित माहितीच गेली नाही तर कळणार नाही. मग पोलीस स्टेशनपासून आपण कायदेशीर त्या पोलीस स्टेशनपासून सुरुवात केलेली आहे. ह्याच्यामध्ये जर आम्हाला कारवाई नाही झाली तर ज्येष्ठ नेत्यांपर्यंत बोलणार आहे आणि सगळ्या गोष्टी आम्हाला करावंच लागणार आहे. कारण का आज ही अल्पवयीन मुलं भविष्यात आपलीच बरोबर गुन्हेगार होते आणि आपल्या घरापर्यंत जर ड्रग्स आले अजून किती दिवस शांत बसलं पाहिजे. काय नाव घ्याल का कोणाचं, सांगाल का नाव नेमकं? आता तुम्ही बोलताना सांगितलं की यांना कोणाचा आशीर्वाद आहे, काय आपल्याला काय वाटतं? अरे मला काय सांगायचं, काही लोक सांगत होते निवडणुकीमध्ये मी सुशिक्षित कॅन्डिडेट आहे. मग असले गुन्हेगार घेऊन तुम्ही म्हणताय सुशिक्षित कॅन्डिडेट, तर तुम्ही लोकांना दबाव वापरून मतं घेताय, करताय काय नाही. त्यांचा सुशिक्षितपणा कुठं गेला, त्यांना कसे दिसत नाही गुन्हेगार? मला नाव कशाला घेतली पाहिजे? तुमच्याकडे बी असते ते फोटो, रील, बॅनर लावलेले सुशिक्षितपणाचे. सुशिक्षितपणा काय ड्रग्स विकायला होतो काय? नाही, माझा तुम्हाला सवाल आहे. मला वाटतं तुम्ही पत्रकार जरी असेल तरी मांजरीला राहिला आहे, तर तुम्ही पाहिलं असेल की काय बॅनर होते आणि काय चर्चा होती. आमची म्हणणं आहे की कायदेशीर कारवाई व्हावी, रितसर व्हावी. म्हणून आम्ही जो प्रोटोकॉल आहे संविधानामध्ये जे पद्धतीने सांगितले, पोलीस स्टेशनपासून कायदेशीर अर्ज केला पाहिजे आणि जर ह्याच्यावरती कारवाई नाही येईल तर आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ. नक्की कोणत्या पद्धतीचे ड्रग्स सापडले, काय नाव वगैरे काय? नाही ना, आपल्याला घेत नसल्यामुळे माहीत नाही आम्हाला, आम्ही रॅकेटमध्ये नसल्यामुळे. अजून काय विचारायचं? नाही, ज्या टप्प्यांवरती तुम्हाला आढळून आले ती समजा ती पोलिसांना किंवा तुम्ही दाखवणार का? दाखवू. आम्हाला माहिती आहे मांजरला एक टपरी आहे, मांजरी फार्ममध्ये एक टपरी आहे, 2-4 टपऱ्यात आम्हाला माहिती आहे. किती साधारणतः टपरे असतील संपूर्ण मांजरीमध्ये? मांजरीमध्ये नाही, माझं म्हणणं की ह्या हडसर भागामध्ये काढलं तर असतं 40-50 टपरे. माझं म्हणणे पत्रकारांना दिसलं पाहिजे, ते का दिसत नाही? मग आम्हीच बोललं पाहिजे ना, अशी ती वेळ नाही ना. आम्ही जर ठीक आहे आज सामाजिक कार्य करायचं आहे म्हणून आम्ही यायचं आणि आम्ही विरोध पत्करायचा, लोकांना असं वाटू शकतं की आम्ही विरोध करायचा म्हणून करतो किंवा विरोधाला विरोध म्हणून करतो, असं नाही आहे. वस्तुस्थितीमध्ये आज गुन्हे दाखल झाल्यात म्हणून आम्हाला हे उतरावं लागलं. आणि ज्यावेळेस आम्ही तरी आधी माहिती की अरे हे कशाच्या जीवा चालले, हे ज्यावेळेस गुन्हे दाखल झाले आमच्या लक्षात आलं की अरे ह्याला लय मोठं हे पाठिंबा आणि मोठा कारभार आहे, म्हणून एवढी डेअरिंग होत होती. नाही तर बाहेर न आलेल्या मुलं, म्हणजे जे आशियाची मुलं जी कोयता गँगवाली, कुणाची आई भाजी विकते, वडील रिक्षा चालवतात, वडील रिकरिंगच करतात, वडील प्लंबरच आहे, कुणाचे वडील काय POPच करतात, असल्यांची पोरं हे करावं कशात जेव्हा चाललंय. त्याच्या पाठीमागे जे काही आरोपी सापडले, म्हणजे त्यांनी मगाशी आमच्याशी बोलताना त्यांनी असं सांगितलं आम्हाला की चंदननगरच्या किंवा खर्डीच्या केसमध्ये पोलिसांना इथं ड्रग्ज भेटतं आणि मांजरी पोलीस स्टेशनला तसं काय माहीत होत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे कुठंतरी पोलिसांचे लागेबांधे वगैरे असा काही संशय आहे का? बिलकुल असं काही नाही आहे. खराडी पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये डीपली तपास पुणे पोलिसांनी केला आणि त्याच्यामध्ये जे लिंकेज सापडत गेले त्याप्रमाणे पुढे त्या गुन्ह्यात प्रोग्रेस झाली आणि मग ते बाकी आरोपी आणि मुद्देमाल असं मिळून आले. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.